नव्या घरातली नवी सुरुवात. तिशी ओलांडायच्या आत स्वतःचं घर घेण्याचं स्वप्न आम्ही पूर्ण करू शकलो. खूप कृतज्ञ वाटतंय. नोकरीबद्दल, आमच्या कामाबद्दल आणि काम करण्याच्या आमच्या क्षमतेबद्दल देखील. काही स्वप्न पूर्ण झाल्यानंतर आपण आतून शांत होतो, निवांत होतो. मन समाधानाने भरून येतं. अर्थात डोक्यावर थोडं कर्ज असतं, पण ते आपण फेडू शकू इतका विश्वासही जोडीला असतो. मनासारखं घर सजवता येण्याचा आनंदही निराळा असतो. शोधाशोध, धावपळ त्यामागे आलीच. पण हे सर्व आपण आपल्यासाठीच करतो. म्हणून तक्रार करावी नाही वाटत. अजून घर सेट होतंय. कुठे, काय, कसं विचार चालू आहे. किरकोळ गोष्टींची खरेदी देखील बाकी आहे. गरजेच्या आणि हौसेच्या गोष्टींमधला जरा फरक आता ओळखू लागलाय. त्यामुळे थांबलोय. घर सजवणं, आगळ्या-वेगळ्या गोष्टी घरात मांडणं आवडतं मला फार. प्रत्येक वस्तू मनाजवळची, मायेची वाटते. आहेत तिच्या मागे तशा अनेक गोष्टी. सगळ्याच गोष्टी काही नवीन घेतलेल्या नाहीयेत. काही जुन्याही आहेत. पण त्या जुन्या असूनही घरामध्ये तितक्याच दिमाखात उभ्या आहेत. घराची ऊर्जा उत्तम राहावी, मायेची ऊब भासावी म्हणून आम्ही प्रयत्नात आहोत. थकून घरी आलं की कसं शांत वाटावं, समाधान मिळावं. प्रचंड काम असतो ताणाचा. पण आपण आपल्या घरट्यात शांत विसावतो. आपल्याला ना कष्ट करायला प्रोत्साहन मिळतं, बळ येतं. त्याचं कारण हे घरटंच की. घर लहान असो वा मोठं, साधं असो वा फॅन्सी, तिथे असणारी ऊर्जा महत्त्वाची. ती ऊर्जा मेंटेन करण्यासाठी आपली मनस्थिती उत्तम असावी लागते. आणि त्यासाठी अनेक उपक्रम आपल्याला करावे लागतात. विचारांच्या लहरी तयार होतात आणि वातावरण तसंच होऊन जातं. म्हणून विचारांवर काम करण्याची जास्त गरज असते. आपले विचार, मन शांत आणि शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न सतत करावा. आपण प्रत्येकानेच करावा. नवं घर नवी सुरुवात घेऊन येतंय. सतत होणाऱ्या शिफ्टिंगमुळे आता सवय झाली आहे जाईल तिथे रुळायची, स्वतःला पटकन ॲडजस्ट करून घ्यायची. मात्र यंदाच्या शिफ्टिंगमुळे जरा हलकं वाटतंय, शांत वाटतंय. कारण पुन्हा कुठे जायची तयारी करावी लागणार नाहीये. कोणाचं बंधनही नाहीये. जिथं जे हवंय ते करता येतंय, ठेवता येतंय. आणि कदाचित हेच ते नव्या घरातलं सुख आणि नवपण. आता इथे नव्या आठवणी तयार होतील, नवे क्षण जगता येतील. आनंदाच्या, दुःखांच्या, संघर्षाच्या क्षणांना आता इथल्या भिंती साक्षी होतील. अनेक घरांच्या भिंतींना आमची गोष्ट माहिती आहे आणि आता आमच्या घरालाही आमची गोष्ट कळणार. आपण घराला नाही निवडत, तर घर आपल्याला निवडतं आणि ह्या घराने आम्हाला निवडलंय. दुसरीकडे बुक केलेलं घर या घरासाठी आम्ही कॅन्सल केलं होतं. तेव्हाच घराचं आणि आमचं नातं घट्ट बांधलं गेलं. दारावर स्वतःचं नाव वाचताना मन भरून आलं. माझ्यापेक्षाही जितेंद्रचं मोठं स्वप्न पूर्ण झालं. कष्ट करायला प्रोत्साहन मिळालं. स्वप्नपूर्तीचा हा क्षण प्रत्येकाच्या जीवनात यावा. प्रत्येकाला या क्षणाचा आनंद घेता यावा. पोझेशन मिळाल्यापासून अगदी महिन्याभरातच सर्व गोष्टी निवडून ठरवून हे छोटंसं जग आम्ही उभं केलंय. पूजा पार पाडून नव्या घरी नवं आयुष्यही सुरू झालंय. दिनचर्येची घडी अजून बसली नाहीये. मात्र आनंदाने जगणं नाहून निघालंय. आयुष्यात जणू नवं पर्व सुरू झालंय. सोबतच घर पहावे बांधून ही इंटेरियरची नवी सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये घरातील इंटेरियरची माहिती मी देणार आहे. शॉर्ट्स व्हिडिओजच्या माध्यमातून. तेही नक्की पहा.